रात्री हरिपाठ केल्यावर काय घडतं स्वतः अनुभवा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तन्हो रात्र झाली आहे, सगळं जग शांत झोपलंय. पण एक प्रश्न आहे, या शांत रात्रीत जर तुम्ही हरिपाठ केला तर काय घडतं? हे फक्त शब्द नाहीत, हा एक अनुभव आहे, एक शक्ती आहे आणि एक अद्भुत परिवर्तन आहे. रात्री हरिपाठ का विशेष आहे? भक्तांनो, दिवसभर आपण धावपळीत असतो, मनात हजारो विचार, चिंता, ताण. पण जेव्हा रात्र होते, मन शांत होऊ लागतं, विचार थांबायला लागतात आणि त्यावेळी जर तुम्ही हरिपाठ म्हणायला सुरुवात केली तर काय होतं माहिती आहे? तुमचं मन थेट भगवंताशी जोडतं. म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात, नाम घेतल्या विने नाही रे उद्धार. म्हणजेच तुकाराम महाराज सांगतात की या जगात कितीही प्रयत्न केले तरी खरा शांतीचा मार्ग एकच आहे, भगवंताचं नाम. जेव्हा तुम्ही हरिपाठ किंवा नामस्मरण करता तेव्हा तुमचं मन थेट भगवंताशी जोडतं आणि तिथूनच सुरू होतो खरा बदल, खरा आधार आणि खरा उद्धार. आणि तुकाराम महाराज इथे खूप खोल गोष्ट सांगतात. आपल्याला वाटतं पैसा, मान, प्रतिष्ठा यात सुख आहे, पण हे सगळं तात्पुरतं आहे. खरा आधार आहे तो फक्त भगवंताच्या नामात. जेव्हा तुम्ही रात्री शांत मनाने हरिपाठ करता तेव्हा तुमचं मन हळूहळू संसाराच्या चिंता सोडायला लागतं आणि आत एक दिव्य शक्ती जागी होते. तुकाराम महाराज म्हणतात, नाम हेच आपलं खरं धन आहे. म्हणून भक्त हो, काहीही झालं तरी दिवसातून थोडा वेळ काढून हरिनाम घ्या, कारण जिथे नाम आहे तिथेच समाधान आहे. भक्तांनो, आता खरी गोष्ट इथे सुरू होते. हरिपाठ म्हणजे फक्त शब्द नाहीत, तो संतांचा अनुभव आहे. जेव्हा तुम्ही रात्री हरिपाठ म्हणता, तुमच्या मनातील नकारात्मकता ऊर्जा कमी होते. तुमच्या मनातील नकारात्मक ऊर्जा कमी होते, भीती हळूहळू निघून जाते आणि एक वेगळीच शांतता मनात उतरते. असं वाटतं जणू कोणीतरी आपल्या डोक्यावर हात ठेवून म्हणतंय, घाबरू नको, मी आहे तुझ्यासोबत. यावरून आपण एक हृदयस्पर्शी कथा बघूया. भक्ता हो, एक माणूस होता, खूप टेन्शनमध्ये, खूप चिंतेत. रात्री झोप लागत नव्हती, डोक्यात सतत विचार, काय होईल उद्या, माझं आयुष्य कसं सुधारेल. एक दिवस त्याच्या मित्राने सांगितलं, रात्री झोपण्याआधी हरिपाठ करून बघ. पहिल्या दिवशी काहीच फरक नाही, दुसऱ्या दिवशी थोडं शांत वाटलं, पण 7 दिवसानंतर त्याला गाढ झोप लागायला लागली. मन शांत झालं आणि हळूहळू त्याचं आयुष्य बदलायला लागलं. तो म्हणाला, हरिपाठाने माझं मन वाचवलं, कारण त्याने भावपूर्ण नामस्मरण आपल्या अंगी उतरवले. नाव फक्त ओठांवर राहिलं नाही, तर ते थेट हृदयात उतरलं. आणि भक्त हो, जेव्हा नाम हृदयात उतरते तेव्हा माणूस बदलतो, त्याचे विचार बदलतात आणि त्याचं आयुष्यही बदलायला लागतं. आणि इथेच संत ज्ञानेश्वर महाराज आपल्याला खूप खोल सत्य सांगतात. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, फक्त मंदिरातच नाही तर प्रत्येक जीवात, प्रत्येक माणसात भगवंत आहे. जेव्हा तुम्ही नामस्मरण करता तेव्हा तुमचं मन इतकं शुद्ध होतं की तुम्हाला प्रत्येक ठिकाणी देव दिसायला लागतो. राग कमी होतो, द्वेष नाहीसा होतो आणि प्रेम वाढायला लागतं. म्हणून बघता हो, हरिपाठ फक्त म्हणू नका, तो जगा, अनुभवा, कारण नामातूनच देव भेटतो आणि देवातूनच जीवन सुंदर होतं. आता भक्तांनो, रात्री हरिपाठ केल्यावर नेमकं काय घडतं? कारण आपण देवाचं नाम घेऊन झोपतो आणि भक्त हो, ही खूप साधी गोष्ट वाटते, पण यामागे एक खूप मोठं रहस्य आहे. जसं आपण शेवटी जे विचार करतो तसंच आपल्या मनावर ठसतं.
म्हणून जेव्हा तुम्ही झोपण्याआधी हरिनाम घेतात, तुमचा शेवटचा विचार काय असतो? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि मग काय होतं माहीत आहे? तीच भावना तुमच्या अवचेतन मनात उतरते आणि रात्रभर तुमचं मन त्या नामातच गुंतलेलं राहतं. झोप गाढ लागते, वाईट स्वप्न दूर होतात आणि सकाळी उठल्यावर मन हलकं वाटतं. भक्ताओ, हे फक्त मनापुरतंच नाही, जिथे नाम आहे तिथे देवाचं संरक्षण असतं. म्हणून तुम्ही झोपलेले असलात तरी तुमच्यावर देवाची कृपा जागी असते आणि हळूहळू तुमचं मन शांत होतं, विचार सकारात्मक होतात आणि आयुष्य बदलायला सुरुवात होते. म्हणून संत म्हणतात, रात्रीची वेळ हा भगवंताशी जोडण्याचा सर्वोत्तम आहे. कारण त्यावेळी मन पूर्णपणे शांत असतं आणि हरिनाम थेट अंतरात्म्यात उतरतो. भक्ताओ, आज रात्री एकदा तरी हरिपाठ करून बघा. काही मागू नका, फक्त नाम घ्या आणि मग अनुभव घ्या कसं मन हलकं होतं, कशी शांतता मिळते. अभंग. राम कृष्ण हरी नाम घ्या रे सखा, चिंता सर्व जाई मन होई सुखा. हरी नाम घेता अंतर होई पवित्र, विठ्ठल चरणी लागे जीव आपुला नित्य. भक्ताओ, हरिपाठ हा फक्त शब्दांचा उच्चार नाही, तो मनाला शांत करणारा आणि आत्म्याला जोडणारा मार्ग आहे. जेव्हा आपण नाम घेतो तेव्हा आपली चिंता कमी होते, मन हलकं होतं आणि आतून एक वेगळी शक्ती मिळते. म्हणून काहीही परिस्थिती असो, फक्त भगवंताचं नाव घ्या. कारण नामातच समाधान आहे, नामातच शांती आहे आणि नामातच खरा आनंद आहे. जर तुम्ही आजपासून हरिपाठ सुरू करणार असाल तर कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. सनातन धर्म. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. भेटूया लवकरच पुन्हा अशा एका नवीन विषयावर, एका नवीन अभंगावर. तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म, जिथे आहे भक्ती आणि माहिती. जय जय रामकृष्ण, जय जय रामकृष्ण.